खरात भोवती आता ईडीचा फास हा आणखीनच घट्ट झालेला आहे। नेमकं काय काय घडतं आपण पाहूयात। खरातनं नेमकं या नोटबंदीच्या काळात काय केलंय तर नोटबंदी काळातील खरातच्या व्यवहारांचा ईडीकडून आता तपास केला जातोय। खरातनं नोटबंदीच्या काळात काळा पैसा पांढरा केला। 3 कोटी 18 लाख रुपयांच्या एफडीचं गौड बंगाल समोर आलेलं आहे। 63 कोटींपेक्षाही जास्त व्यवहारांवर ईडीचा आक्षेप आहे। तर कोट्यवधीचे व्यवहार हे संशयाच्या भोवऱ्यात आता सापडलेले आहेत। तर 42 लाखांची रोख रक्कम ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे आणि खरातनं केलेल्या मनी लॉन्ड्रिंगचा ईडी सध्या तपास करते। तिकडे सिन्नरमधील सहकारी पतसंस्थेमध्ये 32 खात्यात संशयास्पद व्यवहार आढळून आलेले आहेत। या पतसंस्थेमध्ये नोटबंदी काळात 1 कोटी 86 लाखांचा रोख भरणा झाला। सर्व रोख भरणा हा 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा झाला। तर या नोटांच्या माध्यमातून याच खात्यांमधील रक्कम पुढे एफडी मध्ये रूपांतरित करण्यात आली। नोटबंदीच्या काळातील ठेवींची ईडीकडून सध्या छाननी सुरू आहे। अनेक ठेवी या बेहिशेबी रोख रक्कम आहेत आणि असा संशय आहे। तर बँकिंग प्रणाली वापरून काळा पैसा पांढरा करण्याचा गोरखधंदा त्याचा सुरू होता। या नोटबंदीच्या काळात एफडी 2023 ते 24 मध्ये मॅच्युअर झाल्या आणि या एफडीच्या 32 खात्यांमधून 3 कोटी 18 लाखांची रक्कम ही काढली गेली अशी माहिती सध्या समोर येते। दरम्यान या पतसंस्था घोटाळ्याचा मास्टरमाइंड भोंदू खरात असल्याचं कळतंय। नेमकं काय काय घडलं आपण ते पाहूयात। ईडीकडून खरातच्या पतसंस्थेतील व्यवहारांचा तपास करण्यात आलेला आहे आणि ईडीच्या तपासात संशयास्पद व्यवहार सध्या समोर येत आहेत। त्यामध्ये काय आहे तर सिन्नरच्या एका सहकारी पतसंस्थेतील 32 खात्यांमधील संशयास्पद व्यवहार सध्या ईडीच्या हाती लागलेले आहेत आणि त्यामध्ये सिन्नरमधील पतसंस्थेतील सर्व व्यवहार हे खरात संदर्भातलेच आहेत अशी देखील माहिती मिळते। श्री जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील पुरावे ईडीच्या हाती लागलेले आहेत। त्यानंतर अहिल्यानगरमधील समता नागरी पतसंस्थेतील व्यवहार देखील ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळते। नेमकं काय घडलं होतं तर 2021 मध्ये 43 खाती उघडण्यात आली होती। त्यानंतर 2023 मध्ये 9 खाती उघडण्यात आली। ऑक्टोबर 2024 मध्ये आणखी 3 खाती उघडण्यात आली हे देखील कळतंय। त्यामध्ये कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि साथीदारांच्या नावावर बेनामी मालमत्ता त्यानं खरेदी केली होती। ही बेनामी मालमत्ता सुलभ करण्यासाठी त्या खात्यांचा भोंदू खरात वापर करत होता। गैरव्यवहार हे आर्थिक संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय आणि खाते संचालनासाठी फक्त अशोक खरातच्याच मोबाईल नंबरचा आतापर्यंत वापर होत होता। त्यामध्ये अशोक खरात हाच सर्व खात्यांचा ऑन रेकॉर्ड वारस असल्याचं कळतंय। दरम्यान खरातची ईडीनं आतापर्यंत गोठवलेली मालमत्ता नेमकी कोणती आहे, किती आहे ते पाहूयात। 2 कोटी 4 लाख रक्कम असलेली बँक खाती आता गोठवण्यात आलेली आहेत। त्यामध्ये एक आलिशान कार आणि त्यानंतर पुणे, नाशिक, सोलापुरातील मालमत्तेची विक्री करार देखील गोठवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 78 ते 800 जमीन व्यवहारांची कागदपत्रे आहेत। तर जप्त मालमत्ता कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांच्या नावावर असल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे। काही कागदपत्रांमध्ये अनेक धक्कादायक नावं देखील समोर येत आहेत आणि अनेक जमीन व्यवहारांच्या कागदपत्रांची सध्या छाननी सुरू आहे। त्यानंतर व्यवहारातील व्यक्ती, क्लायंट्स आणि अनुयायी असल्याचा खरातनं दावा केलेला आहे। पुण्यातील खरातचा सीए पोफळे याच्या घरातून 42 लाख रोकड जप्त करण्यात आलेली आहे। तर आतापर्यंत ही सगळी माहिती समोर आलेली आहे। या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।